आपण आज जे किल्ल्यावर पाहण्यासारखं ठिकाण आहे तर ते हे भुयारी मार्ग, याला इंग्रजीमध्ये ना एक्सप्लोर सर्गोविंद चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहोत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण रत्नागिरी सिटीमध्ये आहोत। तर आज आपण असा किल्ल्याला भेट देणार आहोत। रत्नागिरी शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे। ज्या किल्ल्याचं असं काही खास नाव नाही, पण त्या किल्ल्याला रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला असं म्हटलं जातं। तर आज आपण अशा किल्ल्याला भेट देणार आहोत। आपण कोकण सिरीजमधला हा आपला दुसरा भाग, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई असं या कालखंडामध्ये या किल्ल्याला सर्वांचं नेतृत्व लाभलं आहे। तर असं आपण किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आत्ता आपण आहोत बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी। आता हा आत्ताच्या काळामध्ये बनलेल्या चिरेबंदी पायऱ्या तो थेट बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतात। तर आता आपण पायऱ्याने वर जाऊया, चला। तर आता आपण थोड्या वेळामध्ये प्रवेशद्वारापाशी पोहोचू। तर ह्या साईडला पूर्ण गडाचा भाग पूर्ण किती पसरला आहे ना, तो असा दहा आहे, म्हणजे तिकडनं भिंत आहे पूर्ण, तुम्हाला दाखवतो नंतर मी वर जाऊन। आत्ता आपण गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहोत। हा आहे गडात बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार। तर आता आत जाऊया आपण। तर आता आत गेल्यावर आपल्याला ना एका साईडला आहे श्री हनुमंताची मूर्ती, तर दुसऱ्या साईडला आहे पाषाणामध्ये कोरलेली श्री गणरायाची मूर्ती। देवांचं दर्शन घेऊया आणि आपण आता वर बालेकिल्ल्याच्या मधनं प्रवेश करूया वर। तर वर जाता जर आपल्याला ना एक बघा, हा डाव्या साईडला आहे ना पूर्ण गडाचा नकाशा दिलाय। आपण जर फिरायला येत असेल तर तुम्ही बघू शकता पूर्ण गडाचा किती भाग कुठे कुठे काय काय आहे। तर ह्याद्वारे आपण फिरू शकतो। तर तो आता आपला पाहून झाला, चला आपण वर जाऊ आता। बालेकिल्ल्याच्या प्रवेशाने पुढे चालत आलं ना थोडं की एक सुंदर मंदिर दिसेल। ते आहे अंबाबाईची बहीण आई भगवती देवीचं। तर हे सुंदर असं मंदिर आहे ते। तर मी गडावर पहिलेच म्हणजे प्रवेशद्वारातून आत आलात ना की तुम्हाला हे मंदिर दिसेल। त्याच्या समोर आहे हा भगवा। तर चला आता आपण आता मंदिरामध्ये जाऊया, मंदिरातला आतला परिसर बघू। तर मंदिरात हे बघू शकता तुम्ही आई भगवती देवीचं हे इथे मूर्ती आहे। कारण आतमध्ये व्हिडिओ करण्यास मनाई आहे, तर आता आपण आतमध्ये व्हिडिओ नाही, आपण बाहेरनं तुम्हाला दाखवतो आईचं मूर्ती। तर सुंदर असं हे मंदिर हे बघू शकता तुम्ही, आई भगवती देवीचं हे मूर्ती आहे। सुंदर अशी, दर्शन घ्या तुम्ही पण। मंदिरात बाहेर ना की समोरच एक दिसेल तुळशी वृंदावन, त्याच्या समोरच आहे ही सुंदरशी एक दीपमाळ छोटीशी। आणि ते तुम्ही ही मूर्ती पाहताय ना ती म्हणजे दर्या सारंग असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांची ही मूर्ती आहे। तर तुम्ही मूर्ती पाहून झाले तर चला आता आपण जाऊया। देवीचे दर्शन घेऊन झालेलं आहे, आता आपण किल्ला फिरूया। तर मंदिराच्या ह्या बाजूला डाव्यातला ना एक देव खंडोबा देवाचं मंदिर आहे। मंदिराच्या समोर बाजूला ना इथे एक विहीर आहे। त्या ह्यावर तटबंदी पूर्ण फिरू। आपला भगवा जो मानानं उभा आहे तो पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे।
भगवती किल्ला हा एवढाच नाही तर तिकडं अथांग असा पसरलेला हा किल्ला आहे. तुम्ही त्या साईडला बघू शकता, झूम करून दाखवतो तुम्हाला तटबंदी. ही बघू शकता, ही ना बाजूची तटबंदी ना की पूर्ण किल्ल्याला असा हा किल्ला आहे तिथपर्यंत. तो तिकडे लाईट हाऊस आहे ना तिथपर्यंत. ह्या किल्ल्यावर ना एक अद्वितीय अशी गोष्ट आहे, तर चला आपण तिथेच जातोय आता. तो आहे म्हणजे काय माहिती आहे का, किल्ल्यातून थेट सागरात डोकावणारा इंग्रजी एल आकारचा एक भुयार आहे, ते पाहायला जातोय. म्हणजे आपण ते कसं कुठं आहे ते तुम्हाला दाखवत होता. तटबंदी तुम्ही पुढे चालत ना की इथे तुम्हाला असं मंदिराच्याच बरोबर डाव्या हाताला एक भुयार बघत जाण्यासाठी वाट आहे. तर ते आता आपण पाहायला जातो. जे किल्ल्यावर पाहण्यासारखं ठिकाण आहे तर ते भुयारी मार्ग, याला इंग्रजीमध्ये ना एल असं म्हणतात. तर ह्यामध्ये ना 1990 साली मुंबईमध्ये एक संस्था यामध्ये उतरली होती. दया भोसले शहाची व्यक्ती होती. त्यामध्ये त्यावर त्यांचा मृत्यू झाला होता. तुम्हाला भुयारी मार्ग कसा आहे तो. तर हा आहे भुयारी मार्ग. इथून हा डायरेक्ट समुद्रामध्ये जाऊन मिळतो. तर मित्रांनो, आपण अशा गोष्टी पाहण्यासाठी गड किल्ले फिरायला पाहिजे. तुम्ही ह्या रत्नागिरी किल्ल्यावर तुम्ही ह्या गोष्टी बघायला नक्की भेट द्या, कारण अशा गोष्टी बघितला तर आपला पर्यटनाचा विकास होईल. तर आता आपला हा भुयारी तुम्ही बघून घ्या कसा आहे तो. आणि आता आपण पुढे बाकीची तटबंदी आहे ना ते आपण फिरायची आहे. आपल्या पाठीमागे हा भगवती किल्ला. तर भगवती किल्ल्यामध्ये आपण जो भुयारी मार्ग पाहिला ना तो आता कुठे बाहेर पडतो तुम्हाला दाखवतो. समोर ना इथे एक झाला रोड आहे, वाट आहे. त्या वाटेने तुम्ही बाहेर आलात ना की तुम्हाला इथेच हा भुयारी मार्ग दिसेल. दाखवतो. हा बघा, बरोबर गडाच्या वरून पाहिलात ना खाली बरोबर हा भुयारी मार्ग आहे. हा बघा, जो गडावरनं डायरेक्ट बाहेर येतो. असं म्हणायचं की जे नौका इथे हा जागा आहे ना, इथे नौका लागायच्या. नौकातनं जो काय व्यापार व्हायचा काय वस्तू असायच्या त्या बोगद्यातनं डायरेक्ट किल्ल्यावर घेऊन जायचे. आणि सुंदर असा हा समुद्र किनारा. तर मित्रांनो हे बघा, हा इथे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच उजव्या हाताला तुम्ही इथे आलात ना तर इथून भुयार आहे. तर आपलं भुयार बघून झालेलं आहे. तर आपण आता तटबंदी फिरू. चला. यासाठी बाकी गोष्टी लोक फोटो काढतात. आपण डायरेक्ट हा ना आत्ताच्या काळामध्ये बांधलेला आहे चिऱ्याबंदी. असं जर तुम्ही बाहेरून बघत ना किल्ला तरच तो किल्ल्याचं स्वरूप दिसतं. आतून पूर्ण चिऱ्याचं काम केलं आहे. हा साईडला आहे खाडी, ही समुद्राचा किनारा. हे आहे रेडे बुरुज या साईडला. ते पण आत्ताच्या ह्याच्यात बांधलं आहे काळामध्ये. व्ह्यू सुंदर असा समुद्राचा हा व्ह्यू. तर हा रेडे बुरुज बघून झाला आपला. तर आपण पुढे जाऊ आता. मित्रांनो फक्त आपल्याला तटबंदी फक्त गोल फिरायचं आहे बाकी. आणि हा साईडला तंगा असा अरबी समुद्र, जो काळा समुद्र म्हणून म्हटला तो. कारण रत्नागिरीमध्ये 2 समुद्र आहेत, पांढरा समुद्र आणि काळा समुद्र. त्यापैकी हा काळा समुद्र. हा साईडला एक छोटासा बुरुज आहे, नाव नाही त्यावर. तर मित्रांनो, ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी ना भगवती बंदर आणि मिरकवाडा बंदर आहे, ते आपण मगाशी पाहिलं. तर आता आपण पूर्वेच्या
बुरुजाकडे जातो. इकडनं देव मंदिराकडे येण्यासाठी वाट आहे. तर आता आपण पुढे गेलो ना चालत की आपल्याला पूर्वेकडे बुरुज दिसतील. तर त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की हा किल्ल्याचा आकार ना 150 एकर असा हा पूर्ण किल्ला आहे आणि समुद्र सपाटीपासून 200 फूट उंचीवर हा किल्ला आहे. ह्या साईडला अरबी समुद्र आणि मगाशी आपण काही पोरं होती ना ती तटबंदीने फिरत होती, तर वरनं चढ होती. जर खाली पडला तर तुम्ही डायरेक्ट तुमचा गेम पक्का आहे. तर उगाच असं गड किल्ल्यावर फिरणं चुकीचं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. या लादीवर पुढे चालत जातो ना आता आपल्याला एक बुरुज दिसेल. या किल्ल्याचा इतिहास म्हणजे 1670 साली ना छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला स्वराज्यात आणलं. त्यावर हा स्वराज्याचा भाग आहे आपला. तर आता आपल्या अजून एक बुरुज दिसतोय, तो आहे बुरुज मार्क्या बुरुज. मार्क्या बुरुज तुम्ही बघून घ्या. तर चला आता पुढे जाऊया. तर तुम्ही जर किल्ला पाहण्यासाठी येणार असाल तर तुम्ही थेट रत्नागिरी शहरापासून अवघ्या 3 किलोमीटरवर असणारा हा किल्ला आहे. येण्यासाठी तुम्ही रिक्षाने किंवा आपल्या स्वतःच्या बाईक किंवा कारने तुम्ही गडाच्या बालेकिल्ल्याशी थेट येऊ शकता. अथांग हा अरबी समुद्र आपला. तर मित्रांनो, किल्ला फिरून येतं ना तिथे एक छोटंसं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. श्री देव वेताळ मंदिर, ते तुम्ही पहा, दर्शन घ्या. असं मंदिराचं स्वरूप आहे, दर्शन घ्या. मी पण दर्शन घेतो. तर इथून वर आलात ना की इथे आहे वेताळ बुरुज. ह्या साईडला शिवसृष्टी ही आत्ताच्या काळामध्ये बांधलेली आहे आणि तिकडे आहे तो कडलट पॉईंट. तर मित्रांनो, आपल्या आता तुम्ही पूर्ण किल्ला आपला फिरून झालेला आहे. मित्रांनो, आत्ता आपला पूर्ण गडभ्रमंती म्हणजे की आपला हा रत्नागिरी किल्ला पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. तर आपण मित्रांनो आता व्हिडिओची पण सांगता करतोया. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.